करने का न्योता दिया है पोजीशंस को श्राव्या इंटरप्राइजेस खोपोली करजत को और खुद बल्लेबाजी करने का फैसला किया है। स्ट्राइकर एंड पर आ चुके हैं सचिन और नॉन स्ट्राइकर एंड पर आ चुके हैं पृथ्वीराज। हमारे साळुंके साहब थोड़े से खामोश है आज। उन्होंने कहा मुझसे कि शाम के वक्त तो लेफ्ट आर्म राउंड द विकेट अमोल चौहान की ये गेंद हल्की सी अपील हुई लेकिन डॉट गेंद। अमोल चौहान व्यावसायिक स्तर के क्रिकेटर है, मोहा चिवाड़ी ग्रामीण टीम के कप्तान है, बिलदार समाज से ज़रूर बिलोंग करते हैं लेकिन कई व्यावसायिक स्तर की बड़ी टूर्नामेंट्स ये खेल चुके हैं और आने वाली 5 लाख के इसी ग्राउंड पे जो टूर्नामेंट है तहसील वाइज हाफ में वो खेलने वाले हैं। अमोल चौहान लेफ्ट आर्म राउंड द विकेट लगातार दूसरी डॉट गेंद। तो दो डॉट गेंदें आ चुकी है अमोल चौहान के मैंडेटरी पावर प्ले के ओवर में जहां पर दो खिलाड़ी है 30 गज दायरे के बाहर। फुल टॉस किया था, रन आउट का खतरा था लेकिन सिंगल पूरा किया। अंपायर का नो बॉल का इशारा, 1+1 2 रनों का इजाफा और खाता खुल चुका है टीम राजधानी सातारा निसराली टीम का। 2 रन से खाता खुलता हुआ बिना कोई नुकसान। अब पृथ्वीराज होंगे स्ट्राइकर एंड पर। शैलेश पवार साहब इनका दिल से हम स्वागत करेंगे। बेलदार समाज ट्रॉफी 2025 आज का ये अंतिम दिन। बहुत ही बढ़िया गेंद थी, फ्री हिट वाली ये बॉल थी, मारना चाहिए था बल्लेबाज पृथ्वीराज को लेकिन अमोल चौहान सटीक लाइन और लेंथ से गेंदबाजी कर रहे हैं। शैलेश जी यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे और हमारे दूसरे मेहमान एडवोकेट संदीप पवार जी यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। और यह ऊंचा खेला है, गेंद थोड़ी देर हवा में जरूर थी। अंपायर अविनाश पालंडे सर का मिड विकेट बाउंड्री के बाहर 4 का इशारा। जाते हैं लेकिन शिरडी वहीं जाते हैं जिन्हें साईं बुलाते हैं। लेफ्ट आर्म राउंड द विकेट ये गेंदबाजी हो रही है, वाइट बॉल करार दिया जा चुका है अंपायर द्वारा। टीम का टोटल 7 रन, 7 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। नो बॉल +1, उसके बाद बाउंड्री, फ्रीट वाली गेंद डॉट गई, फिर बाउंड्री, फिर ये वाइट बॉल। विशाल मोहिते इनसे मैं गुजारिश करना चाहूँगा कि वो इस मंच पर तशरीफ लाए। और ये बेहतरीन छक्का लाया पृथ्वीराज के बल्ले से, बेहतरीन छक्का आया लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर और 6 के साथ टोटल बन चुका है 13 रन। हरे चौहान साहब जी सर जब तक हम ना बोले तब तक आप मत बजाइए। जब हम बोलेंगे ठोक दीजिए तो बिंदास ठोकना। चलिए नए गेंदबाज,
बॉलर्स ने प्लीज। एक और अमोल शायद। टी शर्ट पे तो अमोल नाम है इनका, तो अमोल ही होंगे पृथ्वीराज स्ट्राइकर एंड पर, जिन्होंने पिछले ओवर में एक बेहतरीन छक्का लगाया था। टीम का टोटल 14 रन एक ओवर की समाप्ति के बाद। काफ़ी कड़ा मुकाबला होगा ये राजधानी सातारा निसराली बनाम श्राव्या एंटरप्राइजेस खोपोली करजत के बीच। और चौथा मुकाबला होगा सादोवाड़ी ब बनाम मंगेश 11 चिंसाड़ी। अमोल राइट आर्म ओवर द विकेट, ये गेंद नीचे रही, विकेट कीपर ने अपने काम को अंजाम दिया। डॉट गेंद आई, 14 पे रुका हुआ टोटल। पहला ओवर किया था अमोल चौहान ने और दूसरा ओवर कर रहे हैं अमोल पवार। राइट आर्म ओवर द विकेट, बहुत ही बढ़िया खेला है पृथ्वीराज ने, काफ़ी बढ़िया बल्लेबाजी करते हुए। एक छक्का उनके इनिंग में आ चुका है, सिंगल मिला और इस सिंगल के साथ राजधानी सातारा निसराली पहुंच चुकी है 15 के योगदान पर। 15 के योगदान पर राजधानी निसराली टीम। ओवर नंबर चल रहा है दूसरा। गेंदबाज अमोल पवार गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए, सामने है स्ट्राइकर एंड पर सचिन। बैकफुट पर गए सचिन और इस गेंद को उन्होंने खेला डीप बैकवर्ड पॉइंट और कवर के बीच में से 4 रन। ठोक दीजिए। इसराइल 19 पे खेल रही है। चलिए, ज़्यादा कोई टाइम पास नहीं सहा जाएगा, बिना कोई नुकसान। ये 19 पे खेल रही है राजधानी सातारा निसराले। राइट आर्म ओवर द विकेट, ये गेंद बैकफुट पर गए थे, शॉर्ट कवर पे इस गेंद को फील्ड किया, लेकिन एक रन लेने से नहीं। तो स्वर्गीय मंगेश 11 चिंसाड़ी बनाम जादववाड़ी ब अगला मैच होगा। मैच ओंकार से पूछिए, आपके मैच कैसे होंगे। ये लॉर्ड्स की तरह ही मैच होंगे, पहला विनर, दूसरा विनर, तीसरा विनर, चौथा विनर। तो खेड़ दापोली से टीम आई हुई है, चिंसाड़ी स्वर्गीय मंगेश 11। ओंकार चौहान कह रहे हैं कि हमारे गांव से ये टीम आई है दापोली। राइट आर्म ओवर द विकेट, अमोल पवार की ये गेंद अच्छी गेंद थी है, समझ नहीं पाए बल्लेबाज सचिन। डॉट गेंद आई, डॉट गेंद की वजह से 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद टोटल आ चुका है 21 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। तमाम दर्शक इस मैच का मज़ा लेते हुए, बेलदार समाज पुरस्कृत है, उनके सामाजिक बांधिलकी को एकजुट करने का ये प्रयास है। ये क्रिकेट पूरा बेलदार समाज इकट्ठा हो चुका है इस क्रिकेट के माध्यम से पंत पाटनकर मैदान पर। तो 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद 21 10:30 की औसत से 21 रन आ चुके हैं। अब देखना ये होगा, ओवर नंबर तीसरा लेकर आए हैं फिर अपने स्पेल का दूसरा अमोल चौहान। पृथ्वीराज स्ट्राइकर एंड पर, पृथ्वीराज जिन्होंने अमोल के ओवर में एक छक्का लगाया था।
टीम का टोटल 21, 10.5 की औसत। तीसरा ओवर लेकर आए हैं अमोल। 5 ओवर का ये मैच, लेकिन इसके बाद मैच होगा ज़्यादा बड़ी बनाम स्वर्गीय मंगेश 11 चिंचाड़ी दापोली। मैच की तरफ हम चलेंगे। लेफ्ट आर्म बॉलर अमोल चौहान की इस गेंद को कवर में खेला है, वन बाउंस, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर। 4 रन बल्लेबाज पृथ्वीराज की तरफ से। ठोक दीजिए। चार से रन संख्या बढ़ती हुई 25। तीसरा ओवर चल रहा है, 25 पर टोटल आ चुका है। अमोल चौहान लेफ्ट आर्म अब ओवर द विकेट आ चुके हैं पृथ्वीराज के लिए। फुल टॉस किया अमोल ने, पृथ्वीराज ने इस गेंद को घुमाया। नंबर आया 6। अमोल चौहान जो स्टार है इस टीम के, उसी स्टार की पिटाई हो रही है। पहली गेंद पे बाउंड्री, दूसरी गेंद के ऊपर बिग 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 सिक्सर। ठोक दीजिए। भी हमारे आदर्श थे, आज भी हमारे आदर्श हैं, और आने वाली कई पीढ़ियों के लिए वो हमारे आदर्श ही होंगे। लेकिन फिलहाल अमोल चौहान की पिटाई की जा चुकी है पृथ्वीराज द्वारा। पहली गेंद इस ओवर की थी जो डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर गई 4 रनों के लिए, और दूसरी गेंद डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर गई 6 रनों के लिए। पृथ्वीराज द्वारा ऑन साइड के ऊपर फिर एक बार खेला। स्क्वायर लेग के खिलाड़ी ने आकर मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच इस गेंद को फील्ड किया। 1 रन मिला और इस 1 रन से टोटल बढ़ता हुआ 32 रन। तीसरा ओवर चल रहा है। 3 गेंदों में अब तक अमोल ने दिए हैं 11 रन। अब स्ट्राइकर एंड पर सचिन। स्लोअर वन किया था, हल्का सा घुमाव भी मिला था। 1 रन ज़रूर मिलेगा, क्या मिलेगा दूसरा, और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 33। 33 रन, बहुत ज़्यादा तादाद में ये रन बने हैं प्रति ओवर। ये तीसरा ओवर चल रहा है तो 11 की औसत से, तकरीबन 11 की औसत से ये 33 रन बनाए जा चुके हैं। यह एज लगा था पृथ्वीराज के बल्ले पर, लेकिन शॉर्ट फाइनल के ऊपर गेंद को फील्ड किया, महज मिला सिंगल। सिंगल के साथ बढ़ता हुआ टोटल 34 रन। अमोल चौहान अपने स्पेल का दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर करते हुए काफ़ी महंगे साबित हो रहे हैं। अमोल चौहान इस टूर्नामेंट के ऑर्गेनाइजेशन में जो काम किया है, उन्होंने जो परिश्रम किया है, वो उनके बॉलिंग में नज़र आ रहे हैं। 1 रन ज़रूर मिलेगा, क्या मिलेगा दूसरा, लेकिन 1 ही रन, और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 35 रन। ओवर समाप्त हुई है। 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद कुल टोटल बना है सातारा, राजधानी सातारा निसराली, राजधानी सातारा निसराली की टोटल बनी है 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद 35। पानी लेकर जाइए।
धन्यवाद डीजे। पुंडलिक जी साळुंके साहब, इनका यहाँ पर आगमन हो चुका है, उनका हम स्वागत करेंगे। आइए साळुंके साहब, आपका भी स्वागत इस मंच के ऊपर। बेलदार ट्रॉफी 2025 ऑर्गेनाइज बाय खालापुर करजत बेलदार समाज। कड़ी धूप है, पानी आपको कभी भी दिया जा सकता है क्योंकि धूप ही इतनी ज़्यादा है। बाड़ू काफ़ी मेहनत कर रहा है, देखिए बाड़ू पानी पिला रहे लोगों को, इतनी कड़ी धूप में मेहनत कर रहे हैं। ये भी मुन्ना फैंस क्लब के एक सदस्य हैं। मुन्ना फैंस क्लब जो हमेशा टूर्नामेंट में हमें नज़र आते हैं काम करते हुए। वीरेश्वर मित्र मंडल वर्ची खोपोली की प्रतियोगिता में समीर जी मसूरकर जो मुख्य ऑर्गेनाइज़र हैं, आने वाली 30 तारीख और 3 मई तक वो जो प्रतियोगिता चलेगी, उस प्रतियोगिता में भी मुन्ना फैंस क्लब आपको काम करते हुए नज़र आएगा। एक और अमोल है क्या गेंदबाज? बोलर्स नेम प्लीज। क्या? बंटी। तो गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे बंटी। ओवर नंबर चौथा, 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद टीम का टोटल आ चुका है 35। प्रभाकर मोहित साहब यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। 1 रन ज़रूर मिला, अब स्ट्राइकर इन पर होंगे पृथ्वीराज। एक भी विकेट नहीं खोया है राजधानी सातारा निसराली टीम ने। राजधानी सातारा निसराले बनाम शाम्या इंटरप्राइजेस खोपोली करजत। तो चाइनीज कट्टा इनकी तरफ से सभी को शुभकामनाएं आ चुकी है। ये नंबर मिलेगा 4 और इस 4 से टोटल 40 पे आता हुआ ठोक दीजिए। के ऊपर आ चुके हैं चाइनीज कट्टा, इनकी तरफ से बेलदार समाज की इस प्रतियोगिता को शुभकामनाएं आ चुकी है। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर ओवर नंबर चल रहा है चौथा। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश। बाला सलूंके कह रहे हैं कि पहले आप ये देखिए कि गेंद कहाँ पिच हुई। ये लेग स्टंप पर थी शायद। अंपायर का लेग बाय का इशारा और इस इशारे के साथ सिंगल से बढ़ता हुआ टोटल 41 41 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। गेंदबाज बंटी, ये ऊंचा खेला है बंटी की इस गेंद को, क्या होगा ये आर पार, और ये आर पार नजर आता हुआ बंटी के बंटी के खिलाफ बल्लेबाज सचिन के बल्ले से निकलता हुआ ये खूबसूरत सिक्सर ठोक दीजिए।
मी नक्कीच कौतुक करेल. एका लाईनीमध्ये क्रिकेटचा सन्मान करताना मात्र ते मैदानामध्ये आलेत. श्राव्या एंटरप्राइजेस खोपोली कर्जत या टीमला आता विनंती असेल आपले सलामीचे फलंदाज आपण मैदानामध्ये पाठवा. प्रसाद भाई लांबोळे साहेबांचं आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. बेलदार चषक 2025 मध्ये प्रसाद भाईंचं हार्दिक स्वागत. चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. श्राव्या एंटरप्राइजेस खोपोली कर्जत या संघाला आता 30 रनमध्ये गरज असेल ती धावांची 58. जबरदस्त षटक फेकलं होतं श्राव्या एंटरप्राइजेस कर्जत खोपोली संघाकडनं. जगदीशच्या माध्यमातून जे षटक होतं ते या मॅच मध्ये युटर्न देणारं षटक होतं श्राव्या एंटरप्राइजेस या संघासाठी. फक्त 3 धावा त्यानं खर्च केल्या आणि 1 विकेट त्यानं मिळवली. पृथ्वीराज ज्यानं जबरदस्त फलंदाजी केली होती. श्राव्या एंटरप्राइजेस या नावानं कर्जत खोपोली संघ मैदानामध्ये खेळतो आणि श्राव्या स्वतः मॅचचा आनंद घेते. तिचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. चला बॅटर मैदानामध्ये दाखल व्हा. जाधववाडी ब संघाच्या विरोधात स्वर्गीय मंगेश इलेवन चिंचाली दापोली रत्नागिरीची टीम आता यानंतरच्या मॅच मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. तर विनंती आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांना आपण टॉस साठी या. ओमकार चव्हाण यांच्या घरचा संघ आहे चिंचाली दापोली. रत्नागिरी परिसरातील ही टीम आता नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळेल. चला विनंती आहे टॉस साठी या. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल. चव्हाण साहेबांचं मगाशीच शुभ आगमन या सोहळ्यामध्ये झालंय. आता पुन्हा एकदा त्यांचं आपण स्वागत करूया. 30 चेंडूमध्ये 58 धावसंख्येची गरज. बॅटर पाठवा मैदानामध्ये प्लीज. वेळ खूप महत्वाची. आजचा दिवस शेवटचा दिवस आहे आणि खेळाडूंना विनंती आहे कापल्याडी जेवणाची सोय झालेली आहे. ज्यांना कोणाला जेवायचं असेल लगेच जेवून घ्या. अशोक पवार साहेबांकडनं प्रत्येक षटकाराला 200 आणि चौकारासाठी 100. 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि लागोपाठचे 3 चौकार जर आले तर 500. श्राव्या एंटरप्राइजेस खोपोली कर्जत ही टीम आता मैदानामध्ये खेळतीये. पाठलाग करायचा 30 चेंडूमध्ये 58 धावसंख्येचा. टीट फॉर टॅट राजधानी सातारा इथून आलेला संघ काय जबरदस्त फलंदाजी करत होता. आता त्याच ताकदीने त्यांना गोलंदाजी करावी लागणार. टीट फॉर टॅट साताऱ्यावरनं आम्ही या मैदानावरती आलोय. शिस्तीचा खेळ आतापर्यंत आम्ही दाखवलाय आणि त्या आता तिखट गोलंदाजीचा नजारा दाखवण्यासाठी गोलंदाज अनिल गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. अविनाश पालांडे सर त्यांच्या बरोबरीने आपण बघतोय बाळा साळुंके सर. तिसरे पंच आहेत आमचे सूरज पांडे सर. जाधववाडी ब संघाचा संघनायक आणि मंगेश इलेवन चिंचाली दापोली रत्नागिरीच्या टीमच्या कर्णधाराला विनंती आपण आयोजकांशी संपर्क साधा. ज्या काही तुमच्या फॉर्मॅलिटीज असतील त्या पूर्ण करा आणि त्यानंतर टॉस मान्यवरांच्या शुभ हस्ते लगेच करण्यात येईल. पंचांच्या अगदी उजव्या बाजूने गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अनिल तयार आहे. 30 चेंडूमध्ये 58 धावसंख्येची गरज. जर्सी क्रमांक असं वाटलं होतं 18 आहे पण 01 पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज अमोल चव्हाण स्ट्राइक एंड वरती. इथे मात्र हा चेंडू पंच सांगतायत ऑफ स्टंपच्या बराच बाहेर हा चेंडू पकडण्यात येतोय आणि इथे मात्र स्क्वेअर चेंडू घोषित झालाय. अवांतर धावांच्या मदतीनं धावांचा श्री गणेशा. प्रभाकर भाई मोहिते साहेबांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत.
जबरदस्त फटका फाईन लेगच्या दिशेनं मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. हा ना म्हणता म्हणता क्षेत्ररक्षकाची चूक आणि या चुकीला माफी नाही. इथून मात्र धावा मिळाल्या 4 4 4. आलाय जबरदस्त चौकार. झापूक झुपूक करता करता हा चौकार गेला. असं वाटलं होतं अडवला जाईल, पकडला जाईल, पकडला जाईल. अमोल चव्हाण स्ट्राईक एंड वरती आहे. इथे मात्र आता पंचांकडे पुन्हा एकदा पाहिलं जात आहे. पंचांचा स्वेर चेंडूचा इशारा येतोय. या चेंडूवरती आपण पाहतोय आता धावा मात्र टोटल स्कोर कार्ड वरती 58 धावसंख्येचा पाठलाग करताना 6 मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये टॉस मात्र केला गेला. नेक्स्ट मॅच जाधववाडी ब संघाच्या विरोधात मंगेश स्वर्गीय मंगेश लिबण चिंचाली दापोली रत्नागिरी संघाच्या विरोधात टॉस मात्र करण्यात आला. अमोल चव्हाण मॅन फ्रॉम नेरळ कर्जत खोपोली तालुक्यातील एक जबरदस्त खेळाडू. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न मात्र गोलंदाजानं केला पण इथून मात्र सिंगल वाचलू शकले नाही. एक या धावसंख्येनं वाढ. टोटल धावा लागल्या त्या आता 7 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. बंटी आता स्ट्राईक एंड वरती आहे. चायनीज कट्टाचे अध्यक्ष सुशील शेठ हिरवे, खजिनदार विशाल शेठ पाटणूसकर आणि सेक्रेटरी जनार्दन क्षीरसागर यांच्या वतीनं आपण बघतोय बैलदार चषकाच्या माध्यमातून सगळ्या खेळाडूंना आयोजकांना खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आकाश चव्हाणनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी इथून दिल्यात. स्पर्धेचा आनंद घेत आहेत ते मुंबई पुणे हायवेवरना. चांगला चेंडू सरळ बॅटनं ऑफसाईडच्या दिशेनं पुल करण्याचा प्रयत्न असं वाटलं होतं केला जाईल पण इथे मात्र पुश केलाय. एक या धावसंख्येनं वाढ. सूरज पांडे सरांनी आता कदाचित जेवणाचा आस्वाद घेतलाय. आज त्यांना विशाल खेडेकर यांच्या घरची मेजबानी होती. त्याचा आस्वाद ते घेऊन आलेत. प्युअर व्हेजिटेरियन पंचा म्हणून त्यांच्याकडची नोंद आहे. आठ धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. 58चं टार्गेट आहे. अमोल चव्हाणचा हा फटका फसलाय. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि इथे बडी मछली जाल में फलंदाज अमोल चव्हाण बाद होतोय. गोलंदाज अनिलनं त्याचं काम केलंय पूर्ण. संधी देऊया डीजेला. ठोक. चुकीच्या फटक्याची निवड केली असं चित्र मात्र मैदानामध्ये पाहायला मिळालं. ज्या फलंदाजीसाठी तो ओळखला जातो ती फलंदाजी मात्र आज त्याची इथून प्रेक्षकांना अपुरी पाहायला मिळाली. गोलंदाजी देखील चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न त्यानं केला पण आज कदाचित त्याचा हा दिवस नसावा. एक नामवंत खेळाडू आहे. कर्जत खालापूर तालुक्यामध्ये बऱ्याचशा मैदानावरती त्याच्या नावाचा रेकॉर्ड आहे. बऱ्याचशा सिरीजमध्ये स्वतःला सिद्ध करताना कर्जत प्रीमियर लीग मध्ये जिंकण्याचा त्याच्यावरती रेकॉर्ड. पण आज समाजातील या सगळ्या बांधवांच्या माध्यमातून केलेलं आयोजन बैलदार चषकामध्ये थोडासा तो बॅकफूट वरती आला. पण इथे अक्षय पवार आता मैदानामध्ये जाताना हलक्या हातानं सिंगल घेतोय. एक या धावसंख्येनं वाढ. टोटल धावा लागतील त्या स्कोर कार्ड वरती आता 9 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. अनिलचं षटक आतापर्यंत प्रगती पथावरती पाहायला मिळालं राजधानी सातारा या संघासाठी. निसराळे या टीमनं आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. राजधानी सातारा निसराळे ही टीम मैदानामध्ये आता गोलंदाजी करते. 58 धावा वाचवण्याचं काम या गोलंदाजाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आणि इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार अपील. क्षेत्ररक्षकानं मात्र या चेंडूला टाकण्याचा निर्णय का घेतला नाही असं यष्टिरक्षक आणि गोलंदाज मात्र त्याला प्रश्न विचारतोय. पण पंचांचा उत्तर इथून आलं. हे षटक समाप्तीचं
आणि या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावा लागल्यात त्या 1 बाद 10 डीजे. थँक्यू डीजे. साचने बाया भुकल्यान ग असे गाण्याचे बोल होते. आई माऊलीला आपण सातत्यानं नैवेद्य दाखवत असतो, पण इथे सगळ्या खेळाडूंची जबरदस्त सोय अन्नदानाच्या माध्यमातून मान्यवरांनी केलेली आहे. खेळाडू मित्रांसाठी आपण बघतोय जेवणाचा आस्वाद देण्याचा प्रयत्न प्रत्येकजी साळुंके असतील, दादा मोहिते असतील, किरण चव्हाण असतील, संदेश जाधव असतील, श्याम पवार असतील, एकनाथ पवार असतील, गोविंद पवार असतील, अजय पवार असतील, वैभव मोहिते असतील, पुंडलिक साळुंके असतील, अनिल जाधव असतील आणि प्रकाश साळुंके असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून जेवणाचा आनंद देण्याचं काम झालेलं आहे. विलास शेठ चव्हाण हे देखील मागे नाही आहेत. यांनी देखील भलं मोठं सहकार्य या खेळाडूंसाठी या स्पर्धेमध्ये दिलेलं आहे. त्यांचं देखील आपण नक्कीच कौतुक करूया. देवीदासजी चव्हाण, वीरेंद्रजी जाधव, हरेशजी चव्हाण, पांडुरंगजी मोहिते आणि सुरेंद्रदादा जाधव या सगळ्यांनी आपण बघतोय पारितोषिकांसाठी सरळ हाताने मदत केलेली. यांचं देखील कौतुक करणारा मॅचकडे आपण वळतोय. गोलंदाज धनाजीच्या पाखल्या चेंडूवरती अक्षरशः एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न केलाय. बंटीनं वाजवली पाखल्या चेंडूवरती 4 धावांची घंटी. ठोक डीजे. थँक्यू डीजे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली अनिलनं आणि विजय पवार यांच्याकडनं अमोल चव्हाणच्या विकेटसाठी आता अनिलला 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. धनाजीच्या पहिल्या चेंडूवरती 4 धावांचा धनादेश लुटण्याचं काम बंटीनं केलं. वेल एक्सपिरियन्स खेळाडू पाहायला मिळतोय धनाजी. कदाचित 40+ की 45+, 40-45 वर्षाच्या पलीकडे जाऊन आता क्रिकेटचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न धनाजी या नावाचा खेळाडू करतोय. पंचांनी या चेंडूला नो घोषित केलंय. फिल्डिंग डिपार्टमेंट कदाचित ऑफसाईडच्या दिशेला चुकीचा लावला गेलाय. पंच मात्र काय घडलं काय बिघडलं नक्कीच सांगतायत. आणि इथून मात्र पंचांचा निर्णय आला, हा चेंडू नो आहे. ऑफसाईडला कदाचित जास्त प्रमाणाच्या बाहेर क्षेत्ररक्षक लावले गेले असावे, त्यामुळे ही पनिशमेंट दिली गेली आहे. आणि इथून मात्र पंचांचा नोचा इशारा आला. हा चेंडू निर्धाव होता, पण इथे नो आल्यामुळे 1 धाव प्लस केली जाईल. नेक्स्ट चेंडू असेल उघडा डोळे पहा नीट, पाहायला मिळेल तो फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू आहे आणि स्ट्राईक एंडवरती बंटी. राजधानी सातारा. फ्री हिटचा चेंडू बंटीला काही बॅटवरती घेता आला नाही, पण यष्टिरक्षकानं केली चूक. बाईच्या माध्यमातून मिळते एक सिंगल. जिथे धाव नव्हती तिथे धाव यष्टिरक्षकानं दिली आणि 1 धाव आता टोटल 16 धावांचा आकडा पूर्ण करते. पाटला 58चा केला जातोय. जरी अमोल चव्हाण बाद झालाय, पण ती जागा बंटीने स्वीकारली. ती जागा आता अक्षय पवार स्वीकारतोय. अक्षय पवारला आता त्याचा खेळ दाखवावा लागेल. अंडरम क्रिकेटमध्ये माहिरत हासिल आहे. अंडरम क्रिकेटचा चौकारासाठी ओळखला जाणारा फलंदाज आता टेनिस क्रिकेटच्या पटलावरती चौकार षटकार मारेल का? चांगला पटका. लॉंग ऑफ आणि लॉंग आउटच्या मध्ये काय जबरदस्त टिपलाय झेल. ठोक डीजे.
बडं जिंकतोय त्याचं देखील आपण कौतुक करूया. पण अक्षय पवारचा हा फटका काय जबरदस्त चिलटिपला गेला. जर्सी क्रमांक 33 नेक्स्ट बॅटर बॅट्समन नेम अमित साळुंके मॅन फ्रॉम साईबाबा नगर खोपोली. ओमकार साळुंके यांच्याकडनं डीजे ओमकार चव्हाण यांच्याकडनं डीजे ऑपरेटरसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय कॅश. डीजे ऑपरेटरचं देखील कौतुक इथनं केलं जात आहे. मी त्यांना विनंती करतोय पारितोषिक आपण घेऊन जावं आणि पारितोषिक स्वतः आता ओमकार चव्हाण देतील डीजे ऑपरेटरला. डॉट चेंडू टाकला गेला धनाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून. धनाजीचा हा चेंडू यावेळेस पुन्हा हवेमध्ये मारण्याचा प्रयत्न झालाय. इथे मात्र अमित या खेळाडूला जीवदान देण्याचा प्रयत्न झेल स्वरूपात पाहायला मिळाला. त्यावरती एक सिंगल येते आणि एका धावेच्या मदतीने आता 17 धावा लागल्या. अमित साळुंकेचं या मैदानावरती राहणं खूप गरजेचं आहे. अमित मध्ये क्षमता आहे. अमितनं देखील क्रिकेटचा बराचसा खेळ खेळलाय. अनुभव त्याच्या पाठीशी आहे. अमोल चव्हाणची टिप्स त्याला दिली गेलेली आहे आणि त्या माहितीनुसार आता हा क्रिकेटचा खेळामध्ये त्याला 58 धावा पूर्ण करायच्या आहेत. टोटल स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 17. 2 बाद 17 1.4 चेंडूचा खेळ झालाय. अजून या मॅच मध्ये ट्विस्ट वाढण्याची शक्यता दाट आहे आणि स्ट्राईक एंडवरती आता फलंदाज पाहायला मिळतोय बंटी. बंटीसाठी टाकलेला चेंडू जोरदार अपील मैदानामध्ये होतीये. लेग बाईच्या माध्यमातून हा चेंडू पाहायला मिळाला. या चेंडूची जर फेकी मिडल स्टंप वरती झाली असती ना तर कदाचित एलबीच्या माध्यमातून फलंदाज बाद झाला असता. पण या चेंडूची फेकी लेग स्टंप वरती पाहायला मिळाली. आपण ऑन स्क्रीन वरती पाहू शकतो. क्लिअरिटी क्वालिटीच्या साहाय्यानं केटीसी या वाहिनीद्वारे थेट प्रेक्षेपण चालू आहे. घर बसल्या प्रेक्षक आनंद घेत आहेत. सगळ्यांचं पुन्हा एकदा करूया हार्दिक हार्दिक स्वागत. 18 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 चेंडू विजयासाठी 40 धावांची गरज असेल. शेवटचे 18 चेंडू 40 धावा. शेवटचे 18 चेंडू 40 धावांची गरज. मॅच मध्ये जबरदस्त पकड मिळवण्याचं काम राजधानी सातारा या संघाच्या गोलंदाजानं केली आहे. पण आता पकड मिळवावी लागेल शाब्या एंटरप्राइजेस खोपोली कर्जत या टीमला. केटीसी लाईव्ह इव्हेंट 2025 बेलदार चषक 2025 जरी टाकलं तरी आपण यूट्यूब वरती स्पर्धा लाईव्ह पाहू शकतो. स्पर्धा लाईव्ह पाहताना मात्र या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका आणि सबस्क्राईब देखील करा. कारण येणाऱ्या प्रत्येक स्पर्धेची माहिती तुम्हाला या चॅनलद्वारे या इव्हेंटद्वारे पाहायला मिळेल. पण इथे बघा बंटीनं पुन्हा एकदा पूल केलाय सक्सेसफुल. चेंडू मिड विकेटच्या बाहेर A1 क्वालिटीचा बेलदार चषकाचा दमदार आनंद देणारा षटकार डीजे. सूरजला दाखवलाय दिवसा तारे. षटकाराच्या माध्यमातून यंग खेळाडू आता गोलंदाजी मार्क वरती आहे. पणसांच्या अगदी डाव्या बाजूने तो गोलंदाजी करतोय. वयाचा अनुभव कमी आहे पण त्याला धनाजीनं जो काही संदेश दिलाय त्याच्यावरती आता चेंडू टाकावे लागतील. इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार अपील मैदानामध्ये होतीये. अपील वरती यष्टिरक्षक आणि गोलंदाज स्थिर आहे. अशा वेळी आपण बघतोय बंटी हा चेंडू निर्धाव मात्र खेळतोय. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 24 धावा स्कोर कार्ड वरती नोंद आहेत. चालू रखो.
पंचांचा वाईट चेंडूचा इशारा येतोय. सामाजिक कार्यकर्ते शिळफाटा मुस्लिम बाई बेकरीवाला यांच्याकडनं देखील आपण बघतोय बेलदार चषक 2025 मध्ये खूप साऱ्या शुभेच्छा आयोजकांना आणि खेळाडू मित्रांना आल्यात. मुस्लिम बाई बेकरीवाला KTC लाईव्ह या वाहिनीद्वारे थेट प्रेक्षेपण पाहतायत आणि इथून त्यांनी सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. हे दिलदार असं व्यक्तिमत्व आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्याने अग्रेसिव्ह क्रिकेटवरती निसंत प्रेम असणारे आमचे मुस्लिम बाई हे मात्र इथून शुभेच्छा देत आहेत. धन्यवाद त्यांचं व्यक्त करताना आपण मॅचकडे वळूया. टोटल 25. ऑफस्टमच्या लाईनमध्ये या चेंडूला पाकला मिळाला. रनआउटची संधी असं वाटलं होतं निर्माण झाली पण पंच सांगतात हा चेंडू वाईड आहे. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये करण्याचा प्रयत्न आणि इथे आपण बघतोय बघता बघता हे 2 धावा तर पूर्ण झाल्यात. चूक करतायत साताऱ्याचे हे खेळाडू आता चूक करण्याचा प्रयत्न करतात. एक एक चुका तुम्हाला बॅकफुटवरती नेऊ शकतात आणि या चुकांचा फायदा घेताना श्राव्या एंटरप्राइजेस खोपोली कर्जत संघ आता प्रयत्न चांगला करतोय. वाईट +2 टोटल 3 धावांनी वाढ 28. 2.2 चेंडूचा खेळ झालाय. तिसरं षटक प्रगती प्रतावरती आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सूरज कमबॅक करण्याची संधी शोधतोय पण खेळाडू मित्रांनी त्याला आता साथ देणं गरजेचं आहे. जी साथ आयोजकांना मान्यवरांनी दिली आहे जी साथ या सगळ्या खेळाडूंनी आयोजकांना दिली आहे. बेलदार चषकाच्या माध्यमातून दमदार हा सोहळा कोणी रत्नागिरीवरनं आलंय कोण साताऱ्यावरनं आलंय कोण आपण बघतोय गुजरातवरनं दाखल झालेत. काल डोंबिवलीची टीम देखील आपण पाहिली. चेंडू हवेमध्ये उरणचा देखील संघ आपण पाहिला आणि इथे लॉंग ऑफ मध्ये टिपलाय झेल बंटीची वाजवली गोलंदाजानं घंटी ठोक डीजे. आजी मार्केट आपलं असे म्हणणारे संतोष पवार आता या व्यासपीठाकडे आलेत. पवारांची पावर घेऊन त्यांचं करूया आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत. अण्णा या नावानं फेमस आहेत संतोष पवार. काल पारितोषिकांचा वर्षाव त्यांनी केला. आज दुपारनंतर आलेत. रविवार आहे म्हणजे मजा येईल. अशोक दादा मला सांगतात अण्णांची पावर अण्णांची झलक सबसे अलग आहे. पंचांचा स्वेर चेंडूचा इशारा येतोय. 1 या धावसंख्येनं वाढ टोटल 29. शिळफाटा या ठिकाणी त्यांचं कार्य अतिशय सुंदर असं सामाजिक क्षेत्रामध्ये देखील अण्णांचा बहुमूल्य सहकार्य सातत्यानं पाहिलंय. अक्षय पवार हे त्यांचे पुत्र आहेत पण आता ते बाद झालेत थोडेसे निराश आहेत पण खेळ चांगला चालू आहे श्राव्या एंटरप्राइजेसचा. त्याचं कौतुक करताना ते या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे ही जाणीव आता आयोजकांनी मनामध्ये घेतली आणि समाजातील तळागाळातील खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून खोपोली खालापूर बैलदार समाजाच्या वतीनं आयोजित केलेली क्रिकेटची स्पर्धा. अमोल जो स्ट्राइक एंड वरती आहे. खालापूर साबाई माता टीमचा हा सदस्य सातत्यानं चर्चेत राहिलेला अमोल आता स्ट्राइक एंड वरती आहे. गोलंदाजीमध्ये सूरज चांगली कामगिरी करतोय. जरी खराब चेंडू फेकलेत ना त्यानंतर त्यानं कमबॅक देखील केलं. चौदा चेंडू 29 धावांची गरज. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये टाकण्याचा प्रयत्न पण लाईन मिस करतोय हा चेंडू. पंच पनिशमेंट देत आहेत. सूरजला दडपण आलंय. सूरज वरती आता फलंदाज हवी होणार का असा प्रश्न होता. 14 मध्ये विजयासाठी गरज होती 29 ची. आता 14 चेंडू 28 धावांची गरज. चौदा चेंडू 28 ची गरज आहे. हा चेंडू मात्र निर्धाव गेलाय. 13 चेंडू आता 28 धावांची गरज. बरेचसे
कर्जत खोपोलीचे पाहुणे या व्यासपीठावरती श्राव्या एंटरप्राइजेस संघाचा खेळ बघतायत. अमोल चव्हाण बाद झाल्यानंतर प्रश्नचिन्ह मैदानामध्ये पडला होता. बंटीनं पुन्हा डाव सावरला. आता अमोल स्ट्राईक एंडवरती आहे. तुम्ही चेंडूच्या मेरिट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे चुकीला माफी नाही. रिचेबल चेंडू पंचांनी मात्र निर्धाव घोषित करताना षटक क्रमांक 3 पूर्ण झालं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल 30 धावांची नोंद. 10च्या सरासरीनं धावा आल्या. आता 12 चेंडू विजयासाठी 28 धावसंख्येची गरज. शेवटचे 12 चेंडू 28 धावा. चला जास्त टाइमपास करू नका. आपल्याला विनंती आहे, जर पाणी हवं असेल तर 12th मॅन मैदानामध्ये लगेच पाणी घेऊन जा, ही विनंती केली जाईल. पाण्यासारखं पुण्य नाहीये आणि पुण्याचं काम आयोजकांनी नक्कीच केलंय. पाणी घेऊन जा. राजधानी सातारा 12th मॅन एक्स्ट्रा खेळाडू पाणी मैदानामध्ये घेऊन जा. तत्पूर्वी ऐकूया डीजेला ठोक डीजे. भिवंडीचे आमचे पाहुणे ज्यांनी पहिल्या क्रमांकाच्या पारितोषिकासाठी आम्हाला मदत केलेली आहे, वीरेंद्र जाधव साहेबांचं आपण स्वागत इथून करणार आहोत. वीरेंद्र भाईंचं स्वागत या मंचावरती होणार आहे. थोड्याच वेळात ज्यांचं आगमन या सोहळ्यामध्ये होईल. हा जेवणाचा आस्वाद घेण्याची संधी आता खेळाडू मित्रांनी निर्माण केलेली आहे. ज्यांना कोणाला जेवायचं असेल त्यांनी लगेच जेवून घ्या आणि क्रिकेटचा आनंद घेताना पुन्हा एकदा मैदानामध्ये या. कल्पेश पवार हे मॅचचा आनंद घेत आणि त्यांनी सांगितलंय बाळा साळुंके जर नाचले तर मात्र 500 रुपयाचं पारितोषिक. फुलटॉस चेंडू आणि इथे मात्र चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल झालाय. बाद होणारा फलंदाज अमित. बॅक टू द डगआउट डीजे. क्रीडा रसिकांना देखील विनंती असेल, जे कोणी या मॅचचा आनंद घेतात, जे कोणी या स्पर्धेचा आनंद घेतात, या मैदानावरती आहेत, त्या सगळ्या खेळाडू मित्रांना, क्रीडा रसिकांना या सूचना समाजाच्या वतीनं आलेल्या आहेत. खोपोली खालापूर बैलदार समाजाच्या वतीनं या सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कळकळीची विनंती असेल आपल्याला की आपण हे मैदान स्वच्छ ठेवायचं आहे. चेंडू उंच मारण्याचा प्रयत्न पॉइंटच्या डोक्यावरनं उडवला गेला आणि इथे हा चेंडू आता लँड होतोय सीमारेषेच्या बाहेर. बाहेर बाहेर चौकार चौकार चौकार. फलंदाज जयेश मोहितेनं मारलेला फटका होता. फटक्यावरती धावा मिळाल्या 4. जब रन मिलेंगे 4 तो जरूर होगा श्राव्या एंटरप्राइजेस या संघाचा बेडा पार. टोटल धावा लागल्या त्या 34. 58 धावांचं हे टार्गेट आहे. चेंडू उंच पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, पण यावेळेस डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक. फलंदाज चौकार मारल्यानंतर परतीचा प्रवास करतोय जयेश. बॅक टू द डगआउट डीजे.
आता खेळपट्टीवरती आगमन झालंय. अजय पवार मॅन फ्रॉम राठोडे साईबाबा नगर. अजयनं बॅकफुट वरती जाऊन पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला पण बॅटची कडा घेऊन हा चेंडू फर्स्ट स्लिपच्या दिशेनं 38 सर्कलमध्ये अडवला जातोय. सिंगल आली. एक या धावसंख्येनं वाढ. टोटल 35. राजधानी सातारा या संघानं आता जबरदस्त गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय पण फलंदाजी करण्यामध्ये आता कर्जत खोपोलीची टीम मागे आहे की काय. श्राव्या एंटरप्राइजेस श्राव्या स्वतः या मॅचचा आनंद घेतीये. चेंडू सरळ बॅटनं अमोलनं जोरदार पद्धतीनं मारलाय. साबाई माता या टीमचा हिस्सा सातत्याने आलेला पण इथे बाद व्हावा लागेल. दुसरी धाव घेताना फलंदाज कदाचित हा निर्णय पेंडिंग आहे असं पंचांनी इशारा केलाय. क्लिअरिटी क्वालिटीच्या माध्यमात आता निर्णय येईल. तिसरे पंच सूरज पांडे सर निर्णय घेतील. तत्पूर्वी ऐकूया डीजेला. सायन आता पाहायला मिळेल. दूध का दूध पाणी का पाणी. OUT रनआउट. फलंदाज येईल डगआउट मध्ये. डीजे धावा स्कोर कार्डवरती लागल्यात 35. आता येणाऱ्या या चेंडूवरती दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज बाद झाला म्हणजे 36. किती पाहिजे 7 चेंडू 22 धावांची गरज. डीजेनं सुंदर गीत लावलं होतं. पुन्हा एकदा लावा अशी मी नक्कीच विनंती करेल त्यांना. 7 चेंडू 22 धावांची गरज. स्ट्राईक एंडवरती अमोल होता. आता नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती गेलाय. तो फलंदाज आहे पराग. पराग जे कदाचित संघ मालक आहेत. पराग साळुंके असं नाव लिहिलंय टी शर्ट वरती संघ मालक म्हणून पण या टीमचे संघ मालक आहेत अक्षय साळुंके. श्राव्या एंटरप्राइजेस ही टीम खेळते म्हणजे अक्षय साळुंकेच या संघाचे पुरस्कर्ते असतील. त्यांच्या नावानं चॅम्पियन लीग असो मग खोपोली प्रीमियर लीग असो बऱ्याचशा स्पर्धेमध्ये या टीमच्या नावानं संघ खेळत असतो. आखो टप्प्याचा चेंडू खालापूरच्या अमोलला मात्र यालाय काऊ कॉर्नरच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न केला आणि इथे सक्सेसफुल ठरलाय. आलाय बिग बिग लांबच लांबचा षटकार. ठोक डीजे. तलवार एक धारी होती. शुभा माझा दुधारी होता. तलवार एक धारी होती. शुभा माझा दुधारी होता. लाखो शत्रूवरती एकटाच राजा माझा. छत्रपती छत्रपती शिवाजी हा भारी होता. पुन्हा तिसऱ्या पंचांची मागणी.
कशासाठी सर? हाईट साठी निर्णय घेतलाय. आता निर्णय बरेचसे बदललेत, क्रिकेट डेव्हलप झालाय कदाचित, त्यामुळे तिसऱ्या पंचांची आता मागणी क्लिअरिटी क्वालिटीच्या साईन नक्की पाहायला मिळेल. म्हणून पंचांना बोलवलं मी इथे स्क्रीनवरती. मला माहिती आहे दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेयर इथे आहेत. निर्णय आपण देण्यात आणि तिसऱ्या पंचांना देण्यात यात फरक आहे. बेल्स तर नक्की पडल्यात, पण आता हाईट फॅक्टर हा काउंट केला जाईल. तर इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय क्लिअरिटी आणि क्वालिटीच्या माध्यमातून आलाय. OUT आउट, फलंदाज झालाय बाद. DJ त्यांनी सुंदर बॅनर बनवण्याचं काम या स्पर्धेमध्ये केलंय. किती बॉल किती पाहिजे? 42 43 4 चेंडू 15 धावांची गरज होती, पण इथे पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक करताना हा चेंडू निर्धाव फेकला आणि इथे आता आशाभूत नजरेनं करतोय फलंदाज परतीचा प्रवास. सुजित बॅक टू द डगआउट. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये अभि. 3 चेंडू आता विजयासाठी. 15 पाहिजे ना. 3 चेंडू 15 धावांची गरज. आने वाली 3 गेंदे 15 रनों की जरूरत. जाधववाडी ब विरोधात स्वर्गवासी मंगेश 11. चिंचाली दापोली रत्नागिरीची मॅच आता यानंतरच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. इथे मात्र आज सामना आता एक हाती होण्याची दाट चिन्ह आहेत. हा चेंडू यावेळेस यस्टनच्या वरून जाताना पंच मात्र निर्धाव घोषित करतात. 2 चेंडू 15 धावांची गरज. पराग